कुसुमाग्रज उद्यानावर नाशिक मनपानं कारवाई केली आहे। मलनिस्सारण प्रकल्पासाठी उद्यानावर हातोडा टाकलाय। कुसुमाग्रजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येलाच ही अशा प्रकारे तोडफोड करण्यात आली आहे। नाशिक महापालिकेचा हा एक प्रकारे उफराटा कारभार पाहायला मिळतोय। एकीकडे राज्यभर कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या सन्मानार्थ मराठी भाषा दिन साजरा केला जात असताना दुसरीकडे मात्र कुसुमाग्रज यांच्या जन्मगावीच त्यांच्या नावानं उभारण्यात आलेल्या काव्य उद्यानाची मोडतोड केली जात असल्याचं हे धक्कादायक वास्तव समोर आलेलं आहे। नाशिकमधलं जे काव्य उद्यान होतं त्या बाबतीत बऱ्याचशा गैरसमज पसरला आहे लोकांमध्ये आणि काही लोक म्हणतात की ते उद्यान तोडलं जात आहे, तर ते उद्यान तोडलं नाही जाते। आता जर आपण जाऊन बघणार तर एक 7 ते 8 दिवसात आम्ही ते उद्यान लोकांसाठी परत खुलं करतो आहे, नवीन रिन्युएट करू। पूर्ण उद्यानाचं रिन्युएशनचं काम एक 7 ते 8 दिवसात संपण्यावर आहे। तिथे खाली एक आपला SSPचा एक प्लांट येत होता, जो गोदावरी काठाचा उद्यानाचा बुडीत भाग आहे, ज्या ठिकाणी नेहमी पाणी जात असतं आणि त्यामुळे बऱ्यापैकी उद्यानाचं नासधूस होत असते, खराब होत असतं। तिथलं लॉन बऱ्यापैकी आम्हाला मेंटेन करावं लागतं पाण्याच्या पुराच्या याच्यामुळे। तर ती जागा जी आहे ती फक्त खालची जागा ही SPS ला दिलेली आहे। ती जागा 20% ते 30% जास्त नाहीये। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड आपल्याबरोबर थेट नाशिकमधून जोडले गेलेत। सागर, अधिकाऱ्यांची आपण प्रतिक्रिया ऐकली आणि या संदर्भात बरेच गैरसमज पसरवले जातात असं त्यांचं म्हणणं आहे। मात्र आज कुसुमाग्रजांची जयंती, मराठी भाषा दिन आहे आणि अशा वेळी या आधीच खरं तर अशा प्रकारे हातोडा टाकणं हे सुद्धा तितकंच चुकीचं आहे। काय यापूर्वी महापालिकेला ही कारवाई सुचली नाही? नक्कीच जर हाच विचार जर आपण केला तर संपूर्ण राज्याचं आज नाशिककडे लक्ष लागलंय। कारण आज विश्व मराठी संमेलन नाशिकमध्ये पार पडतंय। कुसुमाग्रजांच्या जन्मगावी म्हणजे नाशिकमध्ये हे संमेलन पार पडत असताना पूर्वसंध्येला अशा पद्धतीने झाड तोडून म्हणजे उद्यानाचे कुसुमाग्रजांचं जे उद्यान म्हणून त्याची ओळख आहे नाशिकमध्ये, त्या उद्यानाचीच जी परिस्थिती जर बघितली तर काल या ठिकाणी झाड तोडण्यात आले आणि या झाडाच्या तोडण्याच्या वेळी या ठिकाणी कुसुमाग्रजांनी लिहिलेल्या ज्या कवितांचा शिलालेख होता तो या ठिकाणी तुटल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर नाशिक महानगरपालिका ह्या सगळ्या गोष्टीकडे कसं दुर्लक्ष करू शकते? कारण अनेक वर्षांपासून हे जे उद्यान जे आहेत ते लोकांसाठी खुलं करण्यात आलेलं होतं। इथे अनेक लोक कुसुमाग्रजांच्या कविता वाचण्यासाठी येत असतात। मात्र आत्ताची परिस्थिती जर बघितली तर काल झाडं तोडण्यात आली। या झाडांमुळे हे सगळे जे कविता ज्या कुसुमाग्रजांच्या लिहिल्या गेलेल्या आहेत या ठिकाणी त्या तुटल्या गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि या ठिकाणी अनेक जे नाशिककर आहेत ते कुसुमाग्रजांचे जे प्रेमी आहेत, कुसुमाग्रजांच्या कविता ज्या मनापासून वाचतात, हे सगळे नाशिककर ह्या कुसुमाग्रजांच्या उद्यानाला भेट देण्यासाठी येत आहेत आणि तेच हे सगळी परिस्थिती बघून ते हळहळ व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपल्याबरोबर काही हे सगळे कुसुमाग्रजांच्या या उद्यानासाठी भेट देण्यासाठी काही नागरिक आलेले आहेत। आपण त्यांच्याशी बोलूयात। काय वाटतंय खरं तर नाशिक महानगरपालिकेने ही कारवाई केली आहे, या सगळ्यात मध्ये ह्या ज्या कविता ज्या आहेत ते शिलालेख तुटून गेले, ही कारवाई करताना नाशिक महानगरपालिकेने कुठलीही सूचना किंवा कुठलंही वर्तमानपत्रांमध्ये कुठल्याही प्रकारचं जाहीर न करता सगळं नाशिककरांना नकळत ह्या गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्याचं दुःख वाटतंय। आणि आज खरोखर कुसुमाग्रजांना वंदन करण्यासाठी म्हणून आम्ही या उद्यानात आल्यानंतर आम्हाला कळालं की आज ह्या उद्यानाची अवस्था महानगरपालिकेने अशा परिस्थितीने केली आहे की संपूर्ण शिलालेख असे तुटलेले आहेत, इथं झाडं तोडली आहेत। आता झाडांमधून नाशिकमध्ये एवढं सगळं रामायण चालू असताना वृक्षतोडीचं इथली झाडं बिना परवाना किंवा बिनायाची कशी तोडली हे सुद्धा कळत नाही। हे म्हणजे महानगरपालिकेच्या अनागोंदी कारभाराचं हे लक्षण पाहता एवढं सुंदर कवी उद्यान होतं की जिथे हजारो लोक या कविता वाचण्यासाठी रोज येत होते, आज इथे अगदी खरं आहे सागर। कविता वाचण्यासाठी कुसुमाग्रजांच्या कविता वाचण्यासाठी लोक येत होते आणि महापालिकेला सुद्धा खरं तर हाच मुहूर्त सापडावा का असा खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। अर्थातच महापालिकेच्या या सगळ्या कारवाई संदर्भात नाशिककर संतप्त आहेत। सागर, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि केलेल्या चर्चेबद्दल।